महाबळेश्वरला जायचा. क्रिश बसलाय काकाच्या मांडीवरती, प्रगती इकडं बॅक साईडला. तर काय फुकटच द्यायची खायला काय पैसे दिले का? नाही. खाओगे स्ट्रॉबेरी? आहा, यम यम यम. व्हेरी टेस्टी. हा आहे वॉटरफॉल. आम्ही महाबळेश्वरला नाही जाते आता, प्रतापगड करतोय आणि मग जातोय आता तिकडं महाबळेश्वरला. कोणता घाट आहे हा? कोल्हापूर. कोल्हापूर. घातलं पाणीला. आता आपण महाबळेश्वर कोल्हापूर घाटामध्ये. तो तिकडे पाहतोय पश्चिमेकडे आहे प्रतापगड. हा, प्रतापगड इकडे. तिथे जायचं. फक्त 9 किलोमीटर अंतर राहिलं आणि अजूनही खूप धबधबे बघत जाणार आहे. हे बघा, हे पाणी पिऊ राहिलेत घाटातलं. तिथं सर पाणी पिऊन तर बघा. मजा घेऊ. कसं नाही ते हे बघा, इथं पोलादपूर आहे. 31 किलोमीटर इकडून इथे गाडी. आता मम्मी, हा आता झरण्याचं मस्त. मस्त. काय करतात फिल्टरच्या पाण्याला? हे कस काय फिल्टर पाणी येतं? खारं पाणी असतं? गोड पाणी आहे. ओरिजिनल निसर्गरम्य. हा बघा, हा गड आहे प्रतापगड. आलोय आम्ही. इथं आहे पार्किंग आणि गड बघ कसं पिंडी सारखा दिसतोय. महादेवाच्या पिंडी सारखा येतं. मग खाली तर दिसतंय. इकडे असं बॅग काढून राहिले हे दोघं जण. इकडं ही प्रगती. हे बघा, यांनी छत्र्या काढल्यात. ऊन लागत आहे यांना. हा चला. चष्मा घ्या आता. हे आहे गेट. याच्यातून आतमध्ये जायचंय आपल्याला. हे बघा, ह्या फोटो मध्ये बघू शकता तुम्ही. असा किल्ला आहे. नाही झालेला पण दिसतो वेगळा. तर इथे एक आपल्याला खारुताई दिसतीये. ठीक आहे, ह्या झाडावर खारुताई. आता जातोय आम्ही वरती. तर गेटच्या आतमध्ये आलेलो आहे. गड आहे आपला गड प्रतापगड. हा, प्रतापगड. चला. तर आता जातोय वरती.
प्रतापगडच्या पायऱ्या चढल्यानंतर हा प्रतापगडचा मुख्य दरवाजा आहे. तिथून प्रतापगडाला प्रारंभ सुरू होतो. पहिली दरवाजा दोन्ही गडामध्ये जाण्यापूर्वी आपण एक शिवगर्जना देऊया. गोरक्षक प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज श्रीमंत यशवंत कुलवंत कीर्तिवंत सह्याद्रीचा छावा मावळ्यांचा सरदार श्री 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 श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हो तो हाँ इकडे जायचंय आता आपल्याला. यांना ऊन लागतंय. छत्र्या घेतल्यात. पूर्ण त्याच्यात दाखवलं काय काय कुठं कुठं काय काय. कुठलं म्हणजे ह्या किल्ल्याचा नकाशा आहे. ओळख किल्ले प्रतापगडाची. भवानी मंदिर तिथं. पालखी मार्ग. पालखी येते भवानी देवीची पालखी. एवढे साठवायचे राहायचं याच्यात. सांगा मग. ते नाव भवानी. हनुमान मंदिर. मुख्य दरवाजा केदारेश्वर मंदिर. विहाळणी बुरुज. कडेलोट पॉइंट. भवानी माता मंदिर. मशाल महोत्सव. जा पाय पडून. जय हनुमान जय बजरंगबली म्हणून. ती तिकडे कोयना नदी आहे. कुठे कोयना नदी? ती काय तिकडे सरळ दिसते ती. तिकडे सरळ बघ ना नदी. अच्छा ते पाणी दिसतंय ते. हा तिकडे कोयना नदी आहे. हा तिथून दिसतीये. हा टॅहानी बुरुंज. बुरुंज हा. तिथून सगळे किल्ले दिसतात हो ना. रायगड राजगड. हे काय? हे हस्तकला केंद्र. मंदिर भवानी मातेचं मंदिर. खाली ते जे मंदिर आहे ना ते भवानी मातेचं मंदिर. ते एक माळ आहे तिथं. अरे रे पडलं. ते तुला काहीच नाही करणार आहे. गडावरती चढायला शूजच बेस्ट असते. पण चप्पल घासते फोड येते. इकडून आले सर. हे इकडे बघा किती निसर्गरम्य वातावरण आहे. मस्त असे छान असं बघा.
झाडं भरपूर आहे इथं मस्त आणि वातावरण इतकं भारी झालंय पण गरम होत आहे. अच्छा घर आहे इथं रूम्स वगैरे येत आहे ना जे काम करते त्यांचेच असतील ना मग अच्छा अधिकाऱ्यांचे घर आहे. भवानी माता मंदिर हे बघू शकता. आतमध्ये काय व्हिडिओ वगैरे काढून दिला नाही फोटो काढून नाही दिला. इथं आहे हस्तकला प्रतापगडाचं हे स्टोर आहे इकडं जात आहे. जुने आहेत हे सगळे हे जुने आहे ना भांडे होय हे एकदम जुने तवाच्या काळचे दिसतात है ना. हे काय इथं हे बघ हा बघ हे का ना हे काय लोड खेळणं हे काय आहे. अच्छा शो पीस ठेवायला वगैरे है ना डायनिंग टेबल. किती भारी दिसतंय बघा. इकडे बघ इकडे हा हा मला पाऊस आलेला आहे आम्हाला प्रतापगडावरती एकदम. आणि हे बघा यूट्यूबर पावसात चाललेत पोरं भिजत चाललेत. आणि हे पहा हे पोरं यूट्यूबर छत्री घेऊन चाललाय. पाऊस आल्यामुळं पूर्ण यूट्यूबरची हाऊस झालेली आहे आज प्रतापगडावर फिरून. वातावरण एकदम प्रसन्न झालंय गडावरती येऊन. भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय. लाईक शेअर आणि सबस्क्राईब.